तर मंडळी आकाश आलेला आहे आता पाहि नमस्कार मंडळी, माझं नाव देवेश पाटील आणि आपल्या चॅनलचं नाव आहे देवेश पाटील ब्लॉग. तर मंडळी नवरात्र उत्सव चालू आहे आणि नवरात्र उत्सवाची आजची 9वी रात्र आहे. तर 9वा दिवस आहे आजचा. आता मित्र आलेत आपले ऋषिकेश पाटील आणि मनोज वगैरे. तर अजून आकाश एक येतोय. तर मग आकाश आला गाडी घेऊन का मग आम्ही निघू. तर पहिले आपण जाणार आहोत इथे शेडुंगला, आपल्या गावाच्या बाजूलाच आहे गाव. त्या गावात एकविरा देवीचं मंदिर आहे. तर आपण पहिले तिथे भेट देणार आहोत. मंडळी आता फायनली आकाश आलेला आहे आणि निघता होता आम्ही. आकाशने जाम टाईम केला याला. शेडुंगला पोचू लागे 2 मिनिटातच. तर मंडळी आता आपण आलो इथं. आतमध्ये मंदिर आहे देवीचा. तर चला दर्शन घेऊ. तर असं आहे एंट्रन्स. आलो वडापाव आला. KGF वडापाव, श्री समर्थ कृपा वडापाव. आणि हे मालक 1 2 3 आणि चौथा यो शेड्यूल स्टॉपवर. तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या. जाम चव आहे इथं. आम्हाला भूक लागली का आम्ही वडापावच खातो, बाकी खायचंच नाही काय. हे मोठे मालक म्हणजे हा वडापावचा व्यवसाय यांच्या आई आणि बाबांनी चालू केला होता. आणि त्याच्यानंतर ही पुढची पिढी तुम्हाला दिसते ती. म्हणजे इथं बाकी कोण काम नाही करत, त्यांची घरातलीच असतात सर्व. आणि चांगला व्यवसाय आहे त्यांचा. एकदा नक्की टेस्ट करून बघा, चव अप्रतिम आहे. नमस्कार मंडळी. तर आम्ही आलोत आता चिंचवणला. महालक्ष्मीचं मंदिर आहे इथे आलो आहे. तर जस्ट गाडीतून उतरलो आणि मंदिराच्या बाजूलाच तलाव आहे. तर चला बघू आतमध्ये जाऊन देवीचा शृंगार कसा आहे तो तुम्हाला पण दाखवतो. तर मंडळी आपण आलोत आता महालक्ष्मी मंदिर चिंचवण येते. आतमध्ये मंदिर बघूया कसं आहे. हा मंदिराचा गाभारा आहे. आणि इथे ना स्क्रीन लावलेली आहे. एक स्क्रीन तुम्ही पाहू शकता. स्क्रीन रांगोळी काढली मस्त फुलांची. हे बघा चिंचवणची माता. हे असं बनवलंय आणि ही लाईन लागली. आता लाईनीला उभं राहिलेत बघा. आपण लाईन लागली. नंतर आपण आतमध्ये जाऊ. आता दर्शन घेऊ. आणि डेकोरेशन तर खूप सुंदर केलं आहे. मला तर आवडला. तुम्ही पण एक वेळेस नक्की भेट द्या इथे. हिरवा पातळ चोली पायांची जोरवी आईला केली. तर नमस्कार मंडळी. तर आपण आलेलो आहोत आता चिंचवण गावामध्ये. पनवेल तालुक्यामध्ये चिंचवण गाव आहे. तर चिंचवण गावामध्ये आपण यांना विचारूया का इथला इतिहास काय आहे तो. तर आपल्यासोबत मित्र नाव काय? दीपक म्हात्रे. दीपक म्हात्रे आहेत आपल्यासोबत. तर त्यांना विचारूया का इथलं मंदिराचं रहस्य काय ते. एकदा ब्राह्मणाच्या स्वप्नात देवी आली. देवीने हे दिला, साक्षात्कार दिला का रात्री तू माझा सोहळा बघायला आहे. सोहळा बघायला आला तर रात्री त्यांनी पालखी या तल्याच्या मधीतून देवीचा मेन स्थान तल्याच्या मधीत आहे. तल्याच्या मधून हत्ती घोड्यांच्या रथासह पालखी निघली. आणि नंतर त्याच ब्राह्मणाला परत एका ब्राह्मणाला देवीने स्वप्नात येऊन साक्षात्कार दिला का तलाच्या काठाला माझा
मंदिर बांधलं. तर अशा प्रकारे देवीचा जीर्णोद्धार 2007 साली केला. पहिले कौलारू मंदिर होता, नंतर गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या देणगीने आणि बाहेरच्या पण देणगीने हा मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आणि मंदिराच्या रोडसाठी बघा तिथे बाजूला रस्ता वगैरे ज्यांनी दिलाय ना त्यांची नावं वगैरे सगळी तिथे लिहिलेली आहेत. तर आता नवरात्र चालू आहे, नवरात्र उत्सव चालू आहे. तर तुम्ही सांगा मला की नवरात्र उत्सवामध्ये तुमचा गाव कसा सहभाग घेता यात? खास करून नवरात्री उत्सवामध्ये आता जरी विचार केला तर रस्ता यायला गावात छोटा आहे खूप. प्रथमतः आपण यायला बघितलं तर रस्त्यामध्ये सगळे जेवढे युवक आहेत तेवढे सगळे उभे असतात, जेणेकरून येण्या जाणाऱ्या भाविकांची गर्दी नको व्हायला, गावामध्ये ट्रॅफिक नको व्हायला. म्हणून गावामधली ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी सगळे गावातले युवक मंडळी सगळे रस्त्याच्या बाजूला उभे असतात, जेणेकरून भाविकांना कोणता अडथळा नको यायला. मी आता बघितलं की तुमच्या गावातले जे पोरं आहेत म्हणजे सेवेकरी आपण त्यांना बोलू की ते प्रत्येक गावात असे ठिकठिकाणी उभे राहिलेले आहेत. तर ते तुमचं नियोजन कसं असतं? ते नियोजन आमचे समाजसेवक आहेत आत्माराम घरत यांनी पूर्णतः ते साकारलं आणि त्यांनी ते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आयडियाद्वारे त्यांनी ते साकारलं. आणि त्यामध्ये युवकांनी पण खूप त्यांना साथ दिला की आपलं असं व्हायला पाहिजे. कारण जर गावातून जर सगळ्या गाड्या एकत्रित झाल्या, ट्रॅफिक झाली, तर येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचा अडथळा होईल त्यामध्ये. तर आत्माराम घरत यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांचे सहकार्यातून हे सगळं सुरळीत चालू आहे आता. तर मंडळी पूर्ण गावाचा सहभाग असतो, असं कोणी नाही की हा करतो म्हणून तो येत नाही. पूर्ण गाव एकत्र येतं नवरात्रामध्ये आणि बाकी दिवस पण एकत्र असते. तर तुम्ही पण एकदा भेट द्या. मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच चिंचवण गाव आहे. तर चिंचवण गावामध्ये महालक्ष्मी माता ही प्रकट झालेली आहे. तर एका ब्राह्मणाला स्वप्न पडलं होतं आणि त्याच्यानंतर मग ती स्वप्नात येऊन तिचा साक्षात्कार इथे म्हणजे चमत्कार घडला आणि नंतर मग देवीला इथे या जागेवर आणून बसले. बाजूला तलाव आहे. चालेल, धन्यवाद. मंडळी आपण इथून चाललो होतो उरण रस्त्याला. तर उरण रस्त्याला एक गाव आहे चिरनेर म्हणून. तर त्यांनी 3.5 शक्तिपीठं याचं डेकोरेशन केलं, ते आपल्याला समजलं. मग आपण लगेच आलो इकडे बघण्यासाठी. तर मंडळी ही आहे महालक्ष्मी, जी कोल्हापूरची महालक्ष्मी 3.5 शक्तिपीठामधली. आणि ही आहे तुळजाभवानी तुळजापूरची. आणि इकडे तुम्ही पाहू शकता ही माहूरगावची रेणुका माता आणि शेवटला सप्तशृंगी माता आहे. जे आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत. ही 3.5 शक्तिपीठं इथे चिरनेर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक देवीचं रूप बघा, हुबेहूब बनवलेलं आहे बघा. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आणि जो एक शक्तिपीठाचा मान जो दिलेला आहे तो महालक्ष्मीला एक पहिल्या शक्तिपीठाचा मान आहे, दुसरा तुळजापूरची तुळजाभवानीला आणि तिसरा आहे माहूरगावच्या रेणुका देवीला आणि चौथा म्हणजे जो अर्धा मान आहे तो सप्तशृंगी माता. देशामध्ये टोटल 51 शक्तिपीठ आहेत आणि ते 51 शक्तिपीठामधले या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. तर मंडळी आता आपण आलो द्रोणगिरी मंदिराजवळ. इकडे वरती मंदिर आहे, इकडे समोर इथून रस्ता आहे, लोक चालले बघा. आणि हा इकडे समुद्र आहे, एक करंजा जेटी आहे बाजूला, आतमध्ये भजन चालू आहे आणि यो व्ह्यू समुद्राचा. भाई लोक थांबले नाही तर. या सर्व तुम्हाला दिसतात नाही झेंडे सगळे बोटी आहेत. आईचा साज आणि शृंगार कसा आहे आतमध्ये जाऊन पाहूया. तर मंडळी हा आहे द्रोणगिरी मातेचा जो शृंगार तुम्हाला पाहायला मिळतोय. तर आता आम्ही द्रोणगिरी मातेचा दर्शन घेतलं आहे आणि आता मोऱ्याला आलो. उरणमध्येच आहे एकविरा देवी मंदिर प्रवेशद्वार आहे. तर इथून रस्ता आहे तुम्हाला सरळ. तर बघू जाऊ चला पुढे आता काय.
तर आपण आता वरती आलो आहे. एक 15-20 पायऱ्या फक्त चढायला लागते. गाडी तिकडे लावलेली आहे रस्त्यावर. तर नमस्कार मंडळी, आपण आता आलेले आहोत उरण मोरा येथे. तर तिथे एकविरेचं मंदिर आहे. तर त्या एकविरेच्या मंदिराची अशी कहाणी आहे की म्हणजे जुना इतिहास आहे या मंदिराला, की पांडवकालीन पहिले एकवीर आई या ठिकाणी आली होती. तर तुम्ही वरती जर पाहाल मंदिराच्या, तर मंदिराच्या वरती तिकडे पावलं आहेत एकविरेची. का एकविरानंतर मग इथून कारल्या या ठिकाणी गेलेले एकवीर आई. दगडाचा आतमध्ये कोरीव काम केलेलं आहे. गोड्या पाण्याचा कुंड आहे. हा कुंड आतमध्ये पण खूप खोल आहे. तर आपल्याला जेवढी माहिती या मंदिरापासून जेवढी भेटली होती ती माहिती आपण देण्याचा प्रयत्न केला. आणि इथे मला असं वाटतं आता होम असेल बहुतेक कदाचित उद्या, कारण की ती होमची तयारी चालू आहे. तर बघा एकदा मी तुम्हाला दाखवतो एकदा व्ह्यू. या एकवीर आईचा जो मंदिर आहे तो पाषाणीकालीन मंदिर आहे. आणि इथे पांडवकालीन जेव्हा एकवीर आई इथे आलेली तर त्यांना सांगितलेलं की एका रात्रीमध्ये हा मंदिर पूर्ण झाला पाहिजे. तर तो एका रात्रीमध्ये मंदिर पूर्ण झाला नाही, म्हणून एकवीर आई येथून कारल्या या ठिकाणी गेली आणि तिथे निवासस्थान केलं. पण त्याच्या अगोदर एकवीर आईची इच्छा होती की येथे मंदिर व्हावा, पण एका रात्रीमध्ये पांडवांनी ते पूर्ण नाही केलं म्हणून ते. तर मंडळी मी आले आता गुरुबादेवीला. पुंड्याला आहे गुरुबादेवी बसलेली असं पुंड्याला मंदिर आहे जुना. चला आतमध्ये दाखवतो कसं मंदिर आहे. तर गुरुबादेवीचं तुम्ही बघा पेंटिंग कशी केले, तुम्हाला दिसत असेल थोडीफार. आणि ही या साईडला गुरुबा माता आहे. आईचं रूप एकदम म्हणजे चांगलं आहे बघण्यात. हे होतं गुरुबादेवीचं मंदिर पुंड्याला. आणि बाजूलाच त्याच्या आहे वीर वाजेकर कॉलेज. आणि साईडलाच हा रस्ता जातो आहे पनवेल उरण रस्ता आहे. कॉलेजला सुट्टी वाटताच. तर आता आम्ही इथून जाणार आहोत. भूक लागले, जरा जेवतो, काहीतरी खातो आणि मग नंतर जाऊ जसकारला रत्नू आईच्या भेटीला. तर चला भेटू थोड्या वेळात. गाडी निघली आपली. तर मित्रांनो आलं तर जेवायला भूक लागलेली, तर आता जेवायला बसल्या इथं. जाम भूक लागली. तोंडा बघा आमची कशी आल्या एकदम मेलेल्या माणसासारखी. 2500 काली तोंडा पडली यांची. दादा 4 वाजलं संध्याकाळचं. सकाळी आम्ही काहीतरी 10-9:30ला निघलेलो. 4 वाजलेत. तर आता आम्ही आलो जसकारला रत्नेश्वरी मातेचा दर्शन घेणे. चला रत्नू आईचा शृंगार आपण बघायला जाऊया. साज आणि शृंगार रत्नू आईचा बघायला जाऊया. तर मी आता पोचलो आतमध्ये गाभाऱ्यात. तर रत्नू आईचं बघा कसं साज शृंगार केलेला आहे. आणि बाजूला देवदेवता आहेत, ते सदैव आणि इकडे गाववाली पोरं आहेत, म्हणजे ते इथे सेवा करतात 9 दिवस. चालून जाम दमलो होतो, बसले होते खाली, जरा आईचं ध्यान करतो. मंदिर बघा किती सुंदर आहे. आणि ट्रॅफिक लागले इथं. तर संध्याकाळचे आता वाजलेत किती वाजले, 6 वाजलं. तर आम्ही आता निर्णय असा घेतलाय का जरा दमलं थकलो जाम, तर घरी जाऊन थोडा आराम करू आणि मग टाकेदेवीला, आणि टाकेदेवीवरून नंतर मग पंचायतन मंदिर श्री क्षेत्र नडाल इथे जाणार आहोत. आणि तिथे आम्ही भवानी मातेचं दर्शन घेऊ आणि नंतर मग आपलं घरी जाऊ. बोल हाय गाईस. हाय गाईस. बोल. एकरीला चाललो. टाकीदेवीला चाललो. ही काय ही काय ही काय हे काय एकरीला. एकरीला. काय आहे? एकरीला. तर मंडळी हिला माहित नाही, आम्ही चाललो टाकेदेवीला, पण ती बोलते का एकविरीला चाललो. ही काय? काय आहे ते? एकरीला आहे. आपण कुठे चाललो? एकरीला. कुछ कुठे आलो? तर मंडळी आलो आपण टाकेदेवीला. आता लाईट मुलं तुम्हाला दिसत नसेल कदाचित, पण आतमध्ये जाऊन दाखवतो. आतमध्ये एंट्री केले, गर्दी आहे भरपूर इथं, पाया पडायला लाईन आहे. बघा टाकेदेवीचं रूप आहे.
टाके देवीचा रूप आपला विशाल दादा भेटले इथं रीतचा. तो त्याच्या फॅमिलीसोबत मुलगा रडतोय त्याचा. त्याला नंतर कळेल ब्लॉगमध्ये आलेला. टाके देवीला भेटले ते तिथं तलाव आहे छोटासा. त्यात मासे आहेत भरपूर. ते मासे यायला पाहिजेत. पिया काय आहे त्यात? काय आपण कुठे आलो आपण? हा तू गाडीत काय बोलत होती? काय बोलली तू? डंपर आहे ना तुझ्याकडे? डंपर आहे ना, मग आता का तू बोलतो मला पाहिजे? तुला बाहेर कारण आता आपण चाललो इथून इथं पंचायतन मंदिर नाडालला. तर तिथं आपण दर्शन घेऊ. आता टाकेदेवीचं दर्शन झालं. इथं गर्दी होती, कसं तरी घेतला दर्शन. आणि स्वप्नील आपल्याबरोबर आलाय. त्याला फरमाईश होती आमची का तो यावं म्हणून, आणि तो आला शेवट पंचायतन मंदिरात आल्यावर. तर इथं भवानी मातेचं मंदिर आहे आणि बाकी पण मंदिर आहेत, म्हणजे गणपतीचं आहे, शंकराचं आहे, बजरंगबलीचं आहे. तर तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात. हा एंट्रन्स आहे. एंट्री बघा कशी आहे. तर मंडळी हा भवानी मातेचा जो शृंगार केलेला आहे, चांगली सजवले भवानी मातेला. मी आहे आता पंचायतन मंदिर नडाल या ठिकाणी. तर इथं मंदिरे आहेत 4-5 अशी लाईनमध्ये. साईबाबाचं आहे, गणपती बाप्पाचं आहे, अजून शंकर महादेवाचं आहे, बजरंगबलीचं आहे. तर तुम्ही डेकोरेशन बघा. हा पाळणा आहे आणि इकडे हे इथे होडी आहे आणि दुकानं आहेत इथे छोटी छोटी, आणि या गाड्या आहेत ज्या आपण बस. तर नमस्कार मित्रांनो. तर आपण नवरात्री स्पेशल व्लॉग तुम्हाला दाखवला. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपला व्लॉग येईल. सर्वांनी बघा. धन्यवाद.